पेन्शन विक्री व त्या पेन्शन विक्रीची कपात म्हणजे एकंदरीत वसुली या संदर्भाचं म्हणजे एक पोस्ट, एक पत्र फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज माध्यमावर काय व्हायरल या ठिकाणी होत आहे. आणि काय झालं, बऱ्याच ठिकाणी तर ट्रेझरीला सुद्धा लोकांनी अर्ज सुद्धा देण्याचा प्रयत्न केला किंवा दिलेले सुद्धा आहेत. तर हा विषय जो असतो ना, हा पेन्शन विक्रीचा म्हणजे अंश राशीकृत रक्कम ज्याला आपण म्हणतो, जी सेवानिवृत्तीच्या वेळेस आपल्याला मिळत असते. ही पेन्शन विक्री कशी करायची, ती किती होत असते, ती करावी की नको करावी, असे बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेत, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहायला पाहिजे. आणि जो हा विषय आहे, हा विषय जर सांगायचा झाला मित्रांनो, तर अतिशय सुटसुटीत हा विषय आहे. आणि या विषयाच्या संदर्भानं अगदी तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उकल या व्हिडिओ मार्फत झाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. चला नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. आणखी एक आनंदाची बातमी अशी की माझी शाळा माझे कार्यालयाच्या युट्यूब चॅनल सोबतच www.माझी शाळा माझे कार्यालय.in नावाची वेबसाईट सुद्धा लवकरच तुमच्या सेवेमध्ये या ठिकाणी येणार आहे, ज्याचा फायदा म्हणजे काय होतं ना, कधी कधी असे सर्क्युलर येतात, हे तुम्हाला पाहिजे असतात, तुमचे संग्रह हे पाहिजे असल्यास म्हणजे तुम्हाला ते डाउनलोड जर करून घ्यायचे तर आपल्या वेबसाईटवर सुद्धा करून घेता येतील. त्यामुळे नक्कीच युट्यूब चॅनल आणि वेबसाईट नक्कीच तुमच्या फायद्याची असणार आहे. चला तर मग या पेन्शन विक्रीच्या संदर्भात सगळ्यात मोठा निर्माण होणार आपल्या मनामधला प्रश्न कोणता असेल तर तो आहे, पेन्शन विक्री कपात फक्त 12 वर्षच होईल का? बरीच मंडळी सेवानिवृत्त आहेत की ज्यांच्या वेतनातून म्हणजे पेन्शन मधून दरमहा या ठिकाणी पेन्शन विक्रीची कपात या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यांना असं वाटते की आपली ही कपात आता 12 वर्ष या ठिकाणी झाली असली पाहिजे. तर त्याचं कारण हे असं झालं की तुमच्या स्क्रीनवर जे पत्र दिसत आहे की जिल्हा कोषागार कार्यालय ठाणे या महाराष्ट्र शासन वित्त विभागाचं पत्र या ठिकाणी आहे. आणि हे पत्र आहे 16 एप्रिल 2026, म्हणजे आता अगदी 4-5 दिवसापूर्वीचं हे पत्र आहे. आणि या पत्रानुसार आदेशित करण्यात आलेलं आहे की निवृत्ती वेतन अंशी राशीकृत मागणी देय रक्कम वसूल करावयाच्या जो कालावधी आहे हा कमी करण्यात यावा या संदर्भात. तर एवढं आदेशित हे जर पत्र आहे, तर हे जी सेवानिवृत्त मंडळी आहे मित्रांनो, तर हे काय झालं होतं की माननीय उच्च न्यायालय मुंबईमध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि त्या याचिकेनुसार त्यांच्या बाजूने निर्णय त्या ठिकाणी झाला. आणि त्या अनुषंगाने हे पत्र या शासनाने या ठिकाणी काढलेलं आहे की या 17 लोक आहे जवळपास ते. आणि या 17 लोकांची जी कपात आहे, एकाची तर अगदी या मार्च 26लाच बंद करण्यात यावी असा आदेश आहे. आणि इतरांची जी आहे त्यांच्या त्यांच्या त्या कालावधी म्हणजे 12 वर्ष पूर्ण होणाऱ्या कालावधीनुसार कपात बंद करावी असा आदेश आहे. नक्कीच ही आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. पण मग आता प्रश्न निर्माण होतो की ही सगळ्यांसाठीच सारखं या प्रमाणात लागू होईल का? प्रत्येकाची 12 वर्षानंतर कपात बंद होईल का? हा आपला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, नाही. कारण काय आहे की हा न्यायालय निर्णय आहे. आणि न्यायालय निर्णय कोणासाठी असतो? तर जी व्यक्ती न्यायालयामध्ये जाते, दाद मागते त्या ठिकाणी आणि त्याच्या बाजूने न्याय कधी मिळाला तर त्याच्या पुरतीच हा निकाल तो मर्यादित असतो. हा सार्वत्रिक नाही. आणि सार्वत्रिक नसल्याचं आणखी एक सुद्धा सबळ कारण आपल्याजवळ आहे. ते म्हणजे काय? तर बघा, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ती मोठी संघटना आहे अगदी. म्हणजे राजपत्रित अधिकारी लोकांची संघटना आहे. आणि सद्यस्थितीमध्ये संप सुद्धा चालू होता. आणि तुमच्यासाठी मी ते जे पत्र माझ्या हाती लागलं होतं की त्यांनी ज्या प्रलंबित मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत, त्या प्रलंबित मागण्यामध्ये बघा, सेवानिवृत्ती उपदानात म्हणजे ग्रॅज्युइटी सध्याची ₹20 लाख ही मर्यादा केंद्र शासनाप्रमाणे 25 लाख इतकी करण्यात यावी. म्हणजे या पत्रानुसार त्यांनी मागण्या केलेल्या आहे शासनाकडे की ग्रॅज्युइटीची जी मर्यादा आहे ती 20 लाखाहून 25 लाख करण्यात यावी. आणि आपली जी आजचा जो विषय आहे या व्हिडिओचा की निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी 15 वर्षाऐवजी 12 वर्ष करण्यात यावा. म्हणजेच काय? तर आतापर्यंत असं काही ठोस निर्णय शासनाकडून झालेला नाही. जर राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी आहे म्हणजे 12 वर्ष हा कालावधी झाला, ही गोष्ट अजून काही नक्की या ठिकाणी नाही. आणि ही यांनी मागणी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे आपल्या जो न्यायालय निर्णय आहे त्यांनाच ती लागू आहे, बाकी इतरांना कोणालाही आता आतापर्यंत 12 वर्ष लागू या ठिकाणी झालेलं नाही आहे. म्हणजेच काय, तुर्तास जर आपण विचार केला तर काय, न्यायालय निर्णय मिळालेल्या मंडळींनाच ही गोष्ट या ठिकाणी लागू झालेली आहे. असा कुठला शासन निर्णय अजून आला नाही, कारण राजपत्रित महासंघाची अजून मागणीच या ठिकाणी आहे. परंतु लवकरच असा शासन निर्णय मात्र येऊ शकतो. कारण काय, तर बऱ्याच संघटनांच्या वतीनं ही 12 वर्ष करण्यात यावी कपात याबाबत मागणी चालू आहे. आणि शिवाय कोर्टाचा निर्णय
त्यामुळे शासनावर एखाद्या वेळेस शासनाच्या विचार लवकर शासन निर्णय सुद्धा याचा येऊ शकतो. ही अपडेट मित्रांनो होती पेन्शन कपातीच्या वसुलीबाबतची. पण तुम्हाला एक गाणं आठवलंय किशोरदांचं, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. नक्कीच उद्याच्या भविष्यात आपला एखादा शासन निर्णय सुद्धा आपल्या बाजूने या ठिकाणी येऊ शकतो. नक्कीच याची अपडेट सुद्धा आपल्याला माझी शाळा माझे कार्यालय हे आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की देणार आहोत. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर, लाईक आणि कमेंटमध्ये कमेंट देण्यास विसरू नका. धन्यवाद.